जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 119. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. आमच्या श्री महाराजांचं एक वचन आहे की अभिमानानं केलेली साधना फळणार नाही. छोटंसं वचन आहे, पण त्यामध्ये संबंध बाधक गोष्टींचं सार, जो अभिमान अहंकार, त्याबद्दल महाराज सांगतायत. म्हणजे महाराजांचं तर म्हणणं असं की अगदी साधक स्थितीच्या शेवटापर्यंत जर काही बाधा निर्माण करत असेल तर तो म्हणजे जीवाचा अहंकार आणि अभिमान. आणि जोवर त्याचा अंशसुद्धा आहे तोवर भगवतचरणी सद्गुरु कृपेनं चित्तलय संभवत नाही. आणि ज्याच्या अंतःकरणात, कारण कसं आहे, अहंकार हा जीवाला जडलेलाच आहे. ज्या वेळेला जीव म्हणून आम्ही जन्माला आलो त्यावेळेला तो अहंकार सोबत घेऊनच आलो, कारण आम्ही त्याच देवाची प्रतिकृती आहोत. जे त्याच्यामध्ये आहे ते आमच्यामध्ये आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी आणि जे पिंडी ते ब्रह्मांडी. त्यामुळे तो अहंकार जीवाला जडलेलाच आहे. पण जीवाला ज्या वेळेला जाणीव होते की माझ्यामध्ये अहंकार आहे आणि तो क्षीण झाल्याशिवाय मला खऱ्या अर्थानं माझ्या गुरूंचरणी, आराध्याचरणी शरणागती साधणार नाही, त्यावेळेला तो गुरूंकडेच आजिजी करू लागतो की माझ्या अहंकाराचं निर्मूलन करा. हा विचार केवळ आला मनामध्ये तरीसुद्धा गुरु सर्व ताबा घेतात. पण हा विचार येणं खरोखर फार अवघड आहे. आज आपल्याला माहीत आहे की आपल्या परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांची पुण्यतिथी आहे. आणि ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की त्यांची जी विद्या, लौकिक विद्या, षटशास्त्र संपन्न असे होते ते, काशीमधले विद्वान त्यांना विचारायला यायचे, काही शंका आली वेदांतामध्ये तर. असे प्रकांड पंडित होते पूज्य ब्रह्मानंद महाराज. पण ज्या वेळेला लक्षात आलं की हीच विद्या माझ्यामध्ये अभिमान, बुद्धीचा अभिमान उत्पन्न करते आणि त्यामुळे मी माझ्या सद्गुरूंना ओळखू शकलो नाही, आणि ज्या वेळेला हे घडलं त्यावेळेला त्यांनी महाराजांच्या चरणांवर, आपल्याला माहिती आहे की मस्तक ठेवलं आणि म्हणाले, माझी ही विद्या काढून घ्या तरच मी डोकं उचलतो. आणि महाराजच ते, जसं म्हटलं, शिष्याच्या अंतःकरणात अहंकार निर्मूलनाची नुसती इच्छा जरी जागृत झाली तरी सगळं कार्य पुढे ते करतात. त्यामुळे ज्या वेळेला अशी तळमळ, अशी तीव्र कळकळ शिष्याच्या अंतःकरणात उत्पन्न होते त्यावेळेला तो शरणागत झालाच, यात काही शंका नाही. आणि मग जसा ब्रह्मानंद महाराजांचा अखंड चित्तलय परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी साधला तसा तो शिष्याला साधतो. पण हे होणं खूप अवघड आहे. हे आता आम्हाला या रामचरितमानसमध्ये प्रत्यक्ष भगवान परशुराम सांगतायत. ही लीलाच नव्हे का, ते सुद्धा अवतार आहेत भगवंतांचे. आणि असं असून सुद्धा कसा अभिमान आड येऊ शकतो, म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत, म्हणजे कुणाच्याही आड अभिमान येऊ शकतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण कोणतं? प्रत्यक्ष भगवान परशुराम त्यासाठी त्यांना समजत नाही आहे की कोणासमोर उभा आहे मी. पण असं ते निश्चित नाही. ते आमच्यासारख्या जीवांच्या उद्धारासाठी की पहा
कसा तुमचा अभिमान आड येऊ शकतो, म्हणजे किती सावध राहिलं पाहिजे हे आम्हाला शिकवण्यासाठीही परशुरामांचा हा प्रसंग आहे खरं तर. त्यामुळे खूप महत्त्वाचं. आणि खरंच आत्ता सांगताना एकदम असं लक्षात आलं की महाराजांनी आज किती गोड योग हा जुळवला आहे की ज्यांनी शरणागती साधली, आपली विद्या बाजूला सारून, लौकिक विद्या बाजूला सारून, ती साधल्याशिवाय कसं भगवंतांची ओळखण होत नाही हे इथं परशुरामांच्या प्रसंगातून महाराज आम्हाला सांगतात. वा. तर काल आपण बघितलं की परशुरामांचा क्रोध काही शांत होईना. लक्ष्मण त्यांना बोलतोय की आम्ही अशी अनेक धनुष्य मोडली आहेत, पण तेव्हा कुणी आम्हाला ओरडलं नाही, त्यामुळे तुमचा क्रोध उचित नाही असं लक्ष्मण त्यांना सांगतोय. आणि म्हणतोय की युद्धामध्ये पराक्रम करतात शूरवीर, नुसत्या शब्दांनी पटवत नाहीत. त्यामुळे लक्ष्मण म्हणतोय की युद्ध करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करताय. तर म्हणतो, तुम्ह तौ कालू हाक जनु लावा, बार बार मोही लागी बोलावा, सुनत लखन के वचन कठोरा, परसु सुधारी धरे कर घोरा. तुम्ही युद्धामध्ये पराक्रम दाखवण्याच्या ऐवजी जणू काळाला हाक मारताय आणि वारंवार माझ्यासाठी त्याला बोलावताय असं लक्ष्मण कठोरपणे बोलताच परशुरामांनी आपला परशु उगारला आणि म्हणाले, अबजनी दे दोसु मोहि लोगु, कटुबादी बाल कुपध जोगु, बाल बिलो की बहुत मैं बचा, अवयहु मर निहार भासाचा. परशुराम क्रोधानं म्हणू लागले, आता मला कुणी दोष देऊ नका. हा कटू बोलणारा बालक वध करण्याच्या योग्यतेचा आहे. लहान समजून मी आत्तापर्यंत याला वाचवलं, पण आता हा खरोखर मरायलाच आलाय असं वागतोय. असं म्हणून परशु उगारताच विश्वामित्र पुढे झाले. कौशिक कहा क्षमीय अपराधू, बाल दोष गुण गणहीन साधू, खर कुठार में अकरुण कोही, आगे अपराधी गुरुद्रोही, उतर देत छोड़ऊं बिनु मारे, केवल कौशिक सील तुम्हारे, नत एहि काटी कुठार कठोरे, गुरहि उरी न होते श्रम थोरे. विश्वामित्र पुढे येऊन म्हणाले, कृपया या बालकाच्या अपराधाची क्षमा करावी. साधूजन जे असतात ते बालकांचे गुणदोष बघत नाहीत. यावर परशुराम म्हणतायत, तीक्ष्ण धारेचा परशु आहे माझ्या हातामध्ये. मी असा अकरुण, ज्याच्यामध्ये करुणा नाही असा, आणि क्रोधी आहे, आणि हा गुरुद्रोही अपराधी माझ्या समोर अशी उत्तरं देतोय. पण विश्वामित्रा, तरीही मी याला न मारता सोडून देतो ते फक्त तुमच्या प्रेमामुळे, बरं का. नाहीतर या कठोर अशा माझ्या कुऱ्हाडानं याला कापून अल्प प्रयासानंच मी शिवगुरूंच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो. आणि असे हे त्यांचे अभिमानाचे वचन ऐकून विश्वामित्र त्यांच्या मनामध्ये काय विचार आला तर, गाधी सूनुक हृदय हसी, मुनि हरि अरई सूझा, अयमय खांडन ऊखमय, अजहुन बूझ अबूजा. किती सुंदर लिहिलं तुलसीदासांनी की विश्वामित्र मनातल्या मनात हसून म्हणतायत, मुनींना सगळीकडे हिरवंच दिसतंय,
म्हणजे याचा अर्थ हा की सर्वत्र विजयी झालेत ना परशुराम, तर रामलक्ष्मणांना सुद्धा त्यांच्यासारखे सामान्य क्षत्रिय, म्हणजे ज्या राजांवर परशुरामांनी विजय मिळवला त्यांच्यासारखे सामान्य क्षत्रिय समजतायत, म्हणजे सगळे सारखेच समजतायत परशुराम. पण हे सारखे नव्हेत. रामलक्ष्मण म्हणजे पोलादी खड्ग आहे, साधी उसाच्या रसाची खांड नाही असं म्हणतायत विश्वामित्र, की पोलादी खांड आहे, अयमय खांड न उखमय. म्हणजे त्यांचं स्वरूप काय आहे ते म्हणतायत मुनी जाणत नाहीत, आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव रामलक्ष्मणांचा परशुरामांनी जाणलेला नाही असं विश्वामित्र मनामध्ये म्हणतायत. आणि पुन्हा लक्ष्मण बोलतोय, कारण त्याला सहन होत नाही की ते विश्वामित्रांसमोर देखील असं बोलतायत. त्यामुळे पुन्हा म्हणतो, कहिउ लखन मुनी सीलु तुम्हारा, को नहीं जान विदित संसारा, माता पितहि उरि न भय नीके, गुररी नुग्रहा सोचु बडरी के. लक्ष्मण म्हणतोय, हे मुनी, तुमचं चरित्र कुणाला माहीत नाही. म्हणजे ते सांगतायत ना की कसं मी एवढ्या राजांना जिंकलंय, त्यामुळे म्हणतोय जगभर प्रसिद्ध आहात तुम्ही. माता पित्याच्या ऋणातूनही चांगल्या प्रकारे मुक्त झालात. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, जमदग्नी आणि माता रेणुका, त्यांच्या ऋणामधून सुद्धा, ज्यांचे हे पुत्र परशुराम, त्यामुळे त्यांच्या ऋणातून सुद्धा चांगल्या प्रकारे मुक्त झालात म्हणतोय लक्ष्मण. आता राहिलंय काय तर गुरु ऋण राहिलंय, त्याची मनात रुखरुख लागून राहिली आहे. म्हणजे त्या गुरु ऋणातून एक प्रकारे मुक्त होण्यासाठी तुम्ही आम्हाला असं बोलताय. गुरु ऋण म्हणजे ते म्हणाले ना, शिवगुरूंच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे मला, त्यासाठी तुम्हाला म्हणजे लक्ष्मणाला मी मारलं तर मी शिवगुरूंच्या ऋणातून मुक्त होईल असे उद्गार परशुरामांनी काढले. तर त्यामुळे म्हणतोय लक्ष्मण की सो जनु हमरे माथे काढ़ा, दिन चली गए ब्याज बड़वाढ़ा, अब आनिय व्यवहरी आबोली, तुरत देऊँ मैं थैली खोली. लक्ष्मण त्याला मुळीच सहन होत नाही, आणि जसं स्पेड इज स्पेड असं सांगणारा लक्ष्मण आहे, त्यामुळे म्हणतोय की ते गुरु ऋण जे राहिलं आहे ते जणू आमच्या डोक्यावर ओढवलं आहे. फार दिवस झाले तर त्यामुळे त्याचं व्याजही वाढलं असेल, त्यामुळे आता एखाद्या हिशोब करणाऱ्याला बोलवून घ्या, मग मी लगेच थैली उघडतो आणि ते तुमचं गुरु ऋण फेडून टाकतो. असं लक्ष्मण एक प्रकारे त्यांना सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी, किंवा त्यांची एक प्रकारे त्यांच्या अभिमानाला आळा घालण्यासाठी सुद्धा असं बोलतोय. पण साहजिकच परशुरामांच्या क्रोधाला ते काही पटत नाही, आणि त्यामुळे सुनी कटु बचन कुठार सुधारा, हाय हाय सब सभा पुकारा, भृगुबर परसु देखावहु मोही, विप्र विचारी बचऊँ द्रुपद्रोही. लक्ष्मणाचं ते कटुवचन बोलून ऐकून परशुरामांनी आपला परशु उगारला. सर्व सभा हादरली. हाय हाय सब सभा पुकारा, बाप रे असे शब्द सभेमधून ऐकू येऊ लागले. आणि लक्ष्मण म्हणाला, हे भृगुश्रेष्ठ, तुम्ही मला परशु दाखवताय, परंतु हे काय म्हणाला, नृपद्रोही म्हणजे सर्व राजांच्या शत्रू असं परशुरामांना संबोधून म्हणतोय की मी तरीसुद्धा, तुम्ही मला परशु दाखवताय तरीसुद्धा तुम्ही विप्र आहात हे समजून मी सोडून देतो. विप्र बिचारी बचव. आणि पुढे म्हणतोय,
मिलेन कबहु सुभटर न गाढे, द्विज देवता घर ही के वाढे। अनुचित कही सब लोग पुकारे, रघुपति सयन ही लखनू नेवारे। म्हणतोय, तुम्हाला कधी रणधीर बलवान असे वीर भेटलेले दिसत नाहीत. हे विप्रवर, हे विप्रदेव, द्विजदेवता, तुम्ही घरातल्या घरातच मोठे आहात. असं अजून लक्ष्मण त्यांना एक प्रकारे चिथावणी द्यायला लागल्यावर सर्वच घाबरले आणि अनुचित काही असं बोलू नये लक्ष्मणानं असं सर्व लोक ओरडू लागले. म्हणजे त्याच्याच काळजीनं एक प्रकारे, की त्यांना सर्वांनाच परशुरामांचा क्रोध हा काय प्रकार आहे ह्याची कल्पना आहे, त्यामुळे असं लक्ष्मणानं बोलू नये असं लोक ओरडू लागले. तेव्हा रघुपती सयनही लखनू नेवारे. शेवटी श्री रघुनाथांनी आपल्या धाकट्या भावाला खूण करून थोपवलं आणि लखन उतर आहुति सरिस, भृगुबर को पुकृसानु, बढ़त देखी जल सम बचन, बोले रघुकुल भानु. जणू परशुरामांच्या क्रोधरूपी अग्नीमध्ये लक्ष्मणाच्या बोलण्यांनी आहुती पडत होती. त्यामुळे शेवटी रघुकुल भानू, रघुकुल सूर्य असे प्रभू श्रीराम त्यांनी वचन उच्चारले. कसं वचन उच्चारलं म्हणलंय, जलसम बचन बोले रघुकुल भानू. जलासमान म्हणजे ह्या क्रोधाग्नीला शांत करणाऱ्या जलासमान अतिशय शांत असं वचन उच्चारलं. काय म्हणाले, नाथ करहु बालक पर छोहु, सुध दूध मुख करियन कोहु, जौ पै प्रभु प्रभाउ कछु जाना, तो की बराबरी करत अयाना, जौ लरी का कछु अचगरी करही, गुरपीतु मातु मोद मन भरही, करिय कृपा शिशु सेवक जानी, तुम समसील धीर मुनि ज्ञानी. श्रीराम म्हणतायत, हे नाथ स्वामी बालकावर कृपा करा. कसा आहे म्हटलंय लक्ष्मण, सूध दूध मुख, ह्या भोळ्या आणि दूध पित्या बालकावर राग धरू नका. जर ह्याला प्रभूंचा म्हणजे परशुरामांचा प्रभाव ठाऊक असता तर अयान ह्या म्हणजे एक प्रकारे म्हटलंय, हा समज ज्याला नाही, असमंजस आहे, अशा लक्ष्मणानं तुमची बरोबरी केली असती का, असं प्रभू श्रीराम अतिशय शांतपणे म्हणतायत. पुढे म्हणतायत, बालकानं लहान जर काही खोडी केली तर गुरु, पिता आणि माता मनातून आनंदून जातात. अशा रीतीनं त्याला लहान मूल आणि आपला सेवक समजा आणि याच्यावर कृपा करा. तुम्ही तर समशील धीर मुनी ज्ञानी, समदर्शी आहात, शीलवंत आहात, धैर्यधर आहात आणि ज्ञानी असे मुनी आहात. त्यामुळे ह्याच्यावर कृपा करा. असे प्रभू श्रीरामांचे वचन ऐकून पुढे परशुराम थोडेसे शांत झाले. राम बचन सुनी कछुक जुडानी, कही कछु लखनु बहुरी मुसुकानी, हसत देखी नख शिखरि सब्यापी, राम तोर भ्राता बड़ पापी, गौर शरीर श्याम मन माही, कालकूट मुख पयमुख नाही, सहज टेढ़ अनुहरहि न तोही,
नीचू मीचू सम देखन मोही. रामांचं बोलणं ऐकून थोड्याशा शांत वृत्तीनं परशुराम थंड झाले होते. पण एवढ्यात लक्ष्मण काहीतरी पुटपुटला आणि हसला. ते बघून पुन्हा परशुराम नखशिकांत क्रोधित झाले आणि म्हणाले, हे राम, तुझा हा भाऊ खूप पापी आहे. शरीरानं गोरा आहे, मनानं फार काळा आहे. तू याला दूध पिता म्हणतोस, हा काय दूधमुखी बाळ नव्हे, कालकूटमुख आहे, विषमुखी आहे, स्वभावानं तिरकस आहे. तुझं अनुकरण काही तो करत नाही, म्हणजे तुझ्यासारखा काही मला तो वाटत नाही. इतका तो मला पापी वाटतो की त्याला मी सुद्धा काळासारखा वाटत नाही. अशा रीतीनं मुनी पुन्हा लक्ष्मणावर क्रोधित झाले आणि लक्ष्मणच तो, त्यामुळे तोही काही शांत राहिला नाही. लखन कहे हसी सुनहु मुनी, क्रोधु पाप कर मूला. जेहि बस जन अनुचित करही, चरही विश्व प्रतिकूला. हसत म्हणाला लक्ष्मण, हे मुनिश्रेष्ठ ऐका, अहो क्रोध हे पापाचं मूळ आहे. त्याला तुम्ही वश झालाय आणि त्यामुळं अनुचित कर्म करताय. जो क्रोधाला वश होतो तो जगाचं अकल्याण करतो. आणि पुढे लक्ष्मणच म्हणतोय, मैं तुम्हार अनुचर मुनिराया, परिहरी को पुकरिय अब नाया. टूट चाप नहीं जुरी रिसाने, बैठिय होई पाय पिराने. हे मुनिराज, मी तुमचा दास आहे. म्हणतोय बरं लक्ष्मण, मी तुमचा दास आहे, त्यामुळे आता क्रोध सोडून दया करा. आता मोडलेलं धनुष्य क्रोध केल्यानं पुन्हा काही जोडलं जाणार नाही, असं लक्ष्मण म्हणतोय. आणि म्हणतो, आता उभं राहून पाय दुखत असतील तुमचे, बसा आता, बरं का. पुढे म्हणतोय, जौ अति प्रिय तो करिय उपाई, जोरिय को बड गुनी बोलाई. बोलत लखनहि जनकुड राही, मष्ट करहु अनुचित भल नाही. पुढे लक्ष्मण म्हणतोय, जर धनुष्य तुम्हाला हे एवढं फारच प्रिय असेल तर काही उपाय करता येईल. एखाद्या चांगल्या कारागिराला बोलवून जोडून घेऊया. अशा रीतीनं एक प्रकारे लक्ष्मणाचं बोलणं ऐकून राजा जनक मात्र घाबरून गेले आणि म्हणाले, मष्ट करहु अनुचित भल नाही. गप्प बसा आता, असं अनुचित बोलणं योग्य नव्हे, असं लक्ष्मणाला सांगतायत राजर्षी जनक. आणि सर्वच तिथले लोक सुद्धा घाबरले. थर थर कापही पुर नर नारी, छोट कुमार खोट बड भारी. भृगुपती सुनी सुनी निर्भय बानी, रिसत नजरई होई बलहानी. जनकपुरीमधले स्त्री पुरुषसुद्धा थरथर कापू लागले आणि मनात म्हणू लागले, हा छोटा कुमार खोट बड भारी, एक प्रकारे लबाड आहे, किती कसं बोलतोय. अशा रीतीनं सर्वांनाच लक्ष्मणावर सुद्धा एक प्रकारे राग आला. आणि लक्ष्मणाचं ते निर्भय बोलणं ऐकून परशुराम तर अत्यंत क्रोधित झाले होते. रिसतन जरई, अंगाचं तिळपापड होणं म्हणतो ना आपण, तसे जळत होते. आणि पण त्यांचं बळसुद्धा कमी होऊ लागलं होतं. पहा काय प्रताप आहे लक्ष्मणाचा. कुणी काही म्हणो, खरोखर प्रभूंशिवाय त्याला कोण ओळखू शकेल. आणि गंमत अशी असते की कोण बोलतंय त्याच्या मुखातून, प्रत्यक्ष प्रभू बोलत नाहीत का. प्रभू श्रीराम शरीरातून जे शांत बोलतात, बोलू शकतात, तेच लक्ष्मणामधून असं अभिमान उतरवणारी वचनं बोलू शकत नाहीत का.
कसं असतं पहा, खरोखर ओळख पटणं अत्यंत कठीण आहे. जोपर्यंत आपलं आराध्य प्रत्येकामध्ये दिसत नाही तोपर्यंत विकल्प, संशय हे जाणंच शक्य नाही. हे ह्या उदाहरणावरनं दिसतं. लक्ष्मणाचा क्रोध कशामुळे आहे, त्याच्या मागचा हेतू काय आहे, त्या क्रोधानं केवढं मोठं कार्य घडणार आहे हे कुणाला माहिती आहे, किंवा त्याची ओळखण कोण करून घेऊ शकतो. त्यामुळे सर्वजणच आता लक्ष्मणाला दोष देऊ लागले. खरं याचं कारण काय दोष देण्याचं, तर सर्वजण परशुरामांना भयभीत झालेत की आता हे काय करतील नेम नाही. त्यामुळे पुढे परशुरामच म्हणतात, कारण काय झालं पहा, लक्ष्मणाच्या बोलण्यानं म्हणजे त्याचा प्रभाव लक्षात घेतला पाहिजे. इथे होई बलहानी, परशुरामांचं बळ कमी होऊ लागलं त्याच्या पुढे. त्यामुळे बोले राम ही देईनी होरा, बचऊ बिचारी बंधु लघु तोरा, मनुमलीन तनु सुंदर कैसे, बिशरस भरा कनक घटू जैसे. जणू प्रभू श्रीरामांवर उपकार करतायत असं दाखवत परशुराम म्हणाले, तुझा लहान भाऊ आहे असं समजून मी ह्याला सोडून देतो. हा मनानं खूप वाईट आहे, शरीरानं सुंदर असो पण मनानं वाईट आहे. जणू विषानं भरलेला सुवर्ण कुंभ असावा असा आहे असं म्हणतात लक्ष्मणाच्या बाबतीत. आणि हे झाल्यानंतर लक्ष्मण पुन्हा म्हणत नाही, बिहसे. सुनीलची मन बिहसे बहुरी, नयन तरे रे रामा, गुर समीप गवने सकुची, परिहरी बानी बामा. लक्ष्मण पुन्हा हसला हे ऐकून परशुरामांचे बोल. पण नयन तरे रे रामा, श्रीरामांनी डोळ्यांनी त्याला दटावलं बरं का. आणि त्यामुळे मात्र जेव्हा आपल्या वडील बंधूंनी दटावलं हे लक्षात आलं तेव्हा लक्ष्मण वरमला आणि बानी बामा, उलट जे बोलणं होतं ते सोडून आपल्या संकोचानं गुरूंजवळ गेला. आणि आता प्रभू श्रीराम पुढे झाले. अतिबिनीत मृदु शीतल बानी, बोले रामु जोरी जुग पानी, सुनहु नाथ तुम सहज सुजाना, बालक बचनु करिय नहीं काना, बररई बालको एक सुभाऊ, इन्हीं न संत विदूष ही काऊ, तेहि नाही कछु काज बिगारा, अपराधी मैं नाथ तुम्हारा, कृपा को पुबधु बंधब गोसाई, मो पर करिय दास की नाई, कहिय बेगी जेहि विधि रिस जाई, मुनि नायक सोई करऊं उपाई. प्रभू श्रीरामचंद्र पुढे झाले, दोन्ही हात जोडले, अत्यंत नम्रतेनं आणि अत्यंत कोमल वाणीनं म्हणतायत, हे नाथ, हे स्वामी, ऐका माझं. तुम्ही स्वभावतःच ज्ञानी आहात, त्या लहान बालकाच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना, गांधील माशी आणि मुलं यांचा स्वभाव सारखा असतो बरं का. पण तरीसुद्धा संतजन त्यांना काही दोष देत नाहीत. आणि त्यानं काही तुमच्या गुरूंचं धनुष्य मोडलेलं नाही, तेही नाही कछु कार्य बिगारा. मी तुमचा अपराधी आहे हे नाथ, अपराधी मैं नाथ तुम्हारा. मी तोडलंय ते शिवधनुष्य, मी तुमचा अपराधी आहे. म्हणून म्हणतात, कृपा को पुबधु बंधब गोसाई,
मोपर करिय दास की नाई. हे स्वामी, कृपा, क्रोध, वध, बंधन जे काही तुम्हाला करायचे ते दास समजा मला आणि माझ्यावर करा. हे मुनिश्रेष्ठ, तुमचा क्रोध कशानं दूर होईल ते मला सांगा, ते मी करीन. बरं का. आणि पुन्हा परशुराम म्हणतायत, कह मुनी राम जाई रिस कैसे, अजहु अनुज तव चितव अनैसे, एहि के कंठ कुठारु न दीन्हा, तौ मैं काह कोप करि कीन्हा. गर्भस्रवहि अवनि परवनि, सुनि कुठार गति घोरा, परसु अछत देखऊं जियत, बैरी भूप किशोरा. बहि हाथु दहई रिस छाती, भाकुठारु कुंठित नृप घाती. भयभु बाम विधि फिरे सुभाऊ, मोरे हृदय कृपा कसिकाऊ. आहा. मुनी म्हणतात रामांचं ते शांत बोलणं ऐकून की माझा राग कसा जाईल. अजून सुद्धा तुझा लहान भाऊ वाकड्या नजरेनं माझ्याकडे बघतोय. याच्यावर जर मी कुऱ्हाड चालवली नाही तर क्रोध करून उपयोग काय झाला. ज्या माझ्या कुऱ्हाडीची कृत्य म्हणजे त्या कुऱ्हाडीनं मी जे जे केलंय ते बघून राजस्त्रियांचा सुद्धा गर्भपात होतो, तो परशु माझ्या जवळ असताना सुद्धा या शत्रूला, या राजपुत्राला अजून मी जिवंत पाहतोय. पण झालंय असं म्हणतात, माझा हात चालेल असं झालंय. क्रोधानं छाती जळतीये, पण या कुऱ्हाडीची गती काहीशी कुंठित झाली आहे. असं वाटतंय दैवच प्रतिकूल झालंय. परशुराम बोलतायत बरं. आणि त्यामुळे म्हणतात माझा स्वभावच बदलतोय. नाहीतर काय खरंच रामदर्शन पहा. नाहीतर म्हणतात माझ्या मनात अवेळी अशी कृपा कशी काय आली असती. मोरे हृदय कृपा कशी काऊ. म्हणजे अशा क्रोधावस्थेमध्ये सुद्धा जणू दैव प्रतिकूल व्हावं तसा माझा स्वभावच बदललाय. मला त्याच्यावर वार करावासा वाटेना आणि मनात अवेळी कृपा जागृत झाली. काय खरंच म्हणजे काय होऊ शकतं पहा प्रभुदर्शनानं, गुरुदर्शनानं. सर्व एका क्षणात पालटणं हा भगवंतांचा, सद्गुरूंचा स्वभाव असतो. म्हणजे ते त्यांच्याही हातात नसतं. जसं आगीचं जाळणं हा स्वभाव किंवा अमृताचा अमर करणं हा स्वभाव, तसा सत्पुरुषांचा, भगवंतांचा वृत्ती सहजच समोरच्याची पालटणं आणि त्याला शांत करणं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये सत्वाचा उदय करणं हा त्यांचा स्वभाव असतो. आणि त्यामुळे इथे परशुराम म्हणतायत की माझ्या मनात कृपा निर्माण झाली आहे. आता हे होऊन सुद्धा पुढे अजून काय म्हणतात ते, कसा ह्या सगळ्या गोष्टीचा सुखद अंत होतो हे आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.